साधारण 4-1 वाजता दोन मुलं आमचं हिंदुस्तान हार्डवेअर म्हणून शिवाजी महाराज चौक आणि आंबेडकर चौकाच्या मध्ये दुकान आहे. तर शिवाजी महाराज चौकातून थोडीशी पुढं दोन मुलं येत असताना पाठीमागून दोन मुलांनी त्यांना कट मारला. तर ती कट मारून पुढं जात असताना हे दोघं मुलं आमच्या दुकानासमोर थांबले आणि त्यांना विचारलं की बाबा असं कट मारू नका, जरा जपून जा. तर एवढं बोललं असताना ती दोन मुलं गाडीवरून उतरून आली आणि ह्या दोन मुलांना दमदाटी करायला लागली आणि त्यांना मारहाण करत ते आमच्या दुकानापाशी आली. तर आम्ही त्यांना सोडवायचा प्रयत्न केला. आमच्या तिथं जे टाईल्स आणि ठेवलेले ते पण घेऊन त्यांना मारायला त्यांनी सुरुवात केली होती. तर आम्ही त्यांना थांबवून विचारलं, बाबा एवढं का मारताय आणि उगीच कशाला मारताय ह्या मुलांना, त्यांनी एवढं काही केलेलं नाही. तर ते एवढं आम्ही त्यांना सांगतोपर्यंत त्यांनी आमच्यावरती सुरुवात केली की तुम्ही असं करू नका आणि तुम्ही कशाला मध्ये पडताय वगैरे असं त्यांनी आम्हाला सुद्धा दमदाटी करायला सुरुवात केली. काकासुद्धा मध्ये येऊन त्यांनी सांगितलं की असं का करताय, तर त्यांनी काकांना सुद्धा दमदाटी करायला सुरुवात केली. हे आमच्याकडे कामाला आहेत, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही ते जातीवाचक बोलले आणि हे असा सगळा प्रसंग आमच्या दुकानासमोर त्यांनी केला. तुम्ही त्यांना का हटकलं, काय झालं होतं नेमकं? हे दोन मुलं जे तिकडून आले होते ज्यांना त्यांनी कट मारला होता, त्या दोघांना ते मारत होते आणि खूप वाईट त्यांच्याबरोबर बोलत होते, म्हणून आम्ही मध्ये येऊन त्यांना सोडवायचा प्रयत्न करत होतो. नशेमध्ये मारत होते की त्यांना बेदम मारहाण करत होते त्यांना. त्यामुळे एक माणुसकीच्या नात्यानं आम्ही त्यांना सोडवायला गेलो होतो. बाहेरची मुलं आहेत, बाहेरची मुलं आहेत, रोज क्लासला येतात ते मुलं पोलीस भरतीची तयारी करतात. पोलीस भरतीची तयारी करतात ती पोरं. म्हणजे आता त्यांना विचारल्यानंतर ते कळलं आम्हाला. पण विषय असा आहे की सोडवणं जाणं जर हा गुन्हा असेल तर मग अवघड आहे, जगणं मुश्किल आहे. राहिली बाजूला नंतर आम्ही व्यापाऱ्यांना कोणाला तरी त्याने फोन केला आणि सांगितलं कोयते घेऊन या रे आणि ह्यांना संध्याकाळी बघूया. आणि हे लांड्याला पहिला बघायचं, बाकी सगळी जाऊन देत, ह्या लांड्याला काय ठेवायचं नाही असं पण बोललेत ते. नशेमध्ये होते का? वाटत होतं नशेमध्ये. कोणाचंच ऐकत नव्हते, ते सगळ्यांचं नांगाव जात होते. आता पोलीस स्टेशनमध्ये काय प्रक्रिया चालू आहे? आता म्हणजे आता काय तुम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अशी चालू आहे? घटना परत घडली नाही पाहिजे. व्यापाऱ्यांना संरक्षण काहीतरी दिलं पाहिजे. किंवा तिथं जी पोलीस चौकी होती तिथं माणूस आता पोलीस गाडी यायला सुद्धा बराच वेळ गेला. तिथं जी चौकी होती तिथनं 1-5 मिनिटात कोणतरी आला असतं तर एवढा विषय वाढला नसता.